हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. राहता शहरात गुरुवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर 13 वर्षीय ओंकार गायकवाड या मुलाच्या मृत्यूने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ओंकार आपल्या आजीसोबत डबचा खेळ पाहण्यासाठी शनी चौकाच्या दिशेने जात असताना रणभोर चौकाजवळ भरधाव इर्टिका कारने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात ओंकार गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान ओंकारच्या कुटुंबियांनी हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक घडून आणलेला प्रकार असू शकतो असा गंभीर संशय व्यक्त केला आहे. धडक दिल्यानंतर वाहन चालकाने गाडी पुढे मागे घेतल्याचा आरोपही नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी ओंकारचा मृतदेह राहता पोलीस ठाण्यासमोर आणत ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणाची निपक्ष चौकशी करून संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका कुटुंबियांनी घेतली होती. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव. माझे नाव पांडुरंग गणपत गायकवाड. मी ड्रायव्हर आहे. माझ्याकडे आपे रिक्षा आहे आणि भाजीपाल्याचा पण व्यवसाय करतो. गुरुवारी संध्याकाळी ज्यावेळेस मी भाजीपाला विकून आलो 9:30च्या दरम्यान, त्यावेळेला माझी मंडळी म्हणजे त्या मुलाची आजी, ओमकारची आजी, ती म्हणले बा चला पाठीमागे डपाचा खेळ आहे, ते शनी चौकामध्ये जाऊ. तर त्यावेळेला म्हणलं तू चाल पुढे, मी येतो मागून. तर आमचा हा नातू ओमकार हा पुढं किराणा दुकान होतं चव्हाणचं, त्या किराणा दुकानावर बसलेला होता. त्याने आजीला पाहिलं आणि आजी कुठे चालली म्हणून मला, तर ते आजी म्हणे मी यायच चालले डबा खेळ पाहण्यासाठी शनी चौकात. तर तो उठला आणि रणभोरच्या चौक असा गोल टर्न आहे, तिकडून फुल स्पीडमध्ये गाडी आली. पहिले त्या आजीला उडवलं. त्याच्यानंतर आजी म्हणे अरे भाऊ काय झालं, तिकडनं आमच्या नाताला उडवलं. नातं असं ज्यावेळेस पालथा पडला त्यावेळेस अक्षरशः त्या गाडीवाल्याने आमचा काय दोष नसताना गाडीने डबल परत मागं पुढे रिवर्स घेऊन त्याचं पोट अक्षरशः चक्काचूर करून टाकलं. साहेब त्याला फक्त न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे. रात्री 10-10:30च्या दरम्यान आम्ही आलो फिरायला जेवण करून, ओमकार मी, आणि गाडीवाला तिकडून वेगानं आला आणि त्यांनी हे केलं. आम्ही साईडला झालो ओमकार मी, तरी त्यानं माझ्या अंगावर गाडी घातली. त्याच्यानंतर थोडंच पुढे ओमकार होता, त्याच्या पण अंगावर गाडी घातली. मग ओमकार गाडीच्या पुढं रोडवर पाडला. त्यांनी गाडी रिवर्स घेतली आणि रिवर्स घेऊन पुन्हा जोरात पुढे नेली. त्याच्या अंगावर डबल गाडी नेली, डबल गाडी घातली त्याच्यात. मग खाली उतरले आणि ते म्हटले पुरावा ठेवायचाच नाही म्हणे, ते बसलेले पुरावा नाही ठेवायचा. मग ते माग उतरून ते हसले आणि त्यांनी ते पाहून आणि वेगानं गाडी शनी मंदिराकडे घेऊन गेले.